पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून यावेळी संरक्षित असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। डहाणू पारनाका येथे ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणावर तिवरांची कत्तल करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी आक्रमक होत घटनास्थळी धाव घेत हे काम बंद पाडलं। तिवरांची कत्तल करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो, त्यामुळे डहाणू नगर परिषदेसह पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी निकोले यांनी केली। तसेच डहाणू शहरात कोणत्याही नोटिसा न देताच अतिक्रमण हटवण्यात आलं असून या भागात सध्या अधिकारी मुजरी करत असल्याचा आरोप आमदार निकोले यांनी यावेळी केला आहे। मी आमदार विनोद निकोले, डहाणू मतदारसंघ 128 अर्ज। डहाणू नगरपालिकेमधील जे नवीन सीओ आलेले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी डहाणूमध्ये रस्ता रुंदी करण्याचं कामानिमित्त रस्त्याचं अतिक्रमण म्हणजे आजूबाजूचे दुकान आहेत हे तोडण्याचं काम त्यांनी 20 तारखेला दिनांक 20 रोजी सुरू केलं। नेमका ह्या वेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना मी नागपूरमध्ये होतो आणि ह्या मुख्य अधिकाऱ्यांशी बोललो। नवीन मुख्य अधिकाऱ्याला गुडदे त्यांचं आडनाव आहे, त्यांच्याशी मी फोनवर बोललो की सध्या तुम्ही हे जे काही दुकानं वगैरे तोडण्याचं जे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे ते तुम्ही तुर्तास थांबवा। 2 दिवसानंतर मी मतदारसंघात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व जे व्यापारी आहेत किंवा आजूबाजूचे ज्यांची घरं आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आपण विश्वासात घेऊया आणि सर्वांना विश्वासात घेऊन आपण मधला मार्ग काढूया अशा प्रकारचं त्यांच्याशी माझं बोलणं झालं। परंतु एका आमदाराचं पण बोलणं या मुख्य अधिकाऱ्याने फाट्यावर मारलेलं आहे। गुडदे म्हणून हा जो अधिकारी नवीन आलेला आहे त्याने फाट्यावर मारलेला आहे आणि आज हा जो छोटा व्यापारी आहे ह्या व्यापाऱ्याने कर्जाने गाळे घेतलेले आहेत, त्यांच्यावर 50-50 लाखाचं कर्ज आहे आणि म्हणून आपण त्यांना बोललो होतो की त्यांना पण विश्वासात घेऊया जेणेकरून त्यांना काय आपल्याला नुकसान भरपाई देता येईल का हा सर्व विचार विमर्श त्या यांच्याशी करून आणि नंतर आपण हा मार्ग उचलावा। तरी सुद्धा आमदारांचं म्हणणं फाट्यावर मारलं, नागरिकांना फाट्यावर मारलं, तिथले इतर महाविकास आघाडीचे नेते होते त्यांना फाट्यावर मारलं आणि या दुकानदारांना किंवा ज्यांची घरं आहेत ज्यांची तोडली त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देऊन हे सर्व त्यांनी कारवाई केलेली आहे। ह्याच्यामध्ये दुकानदारांचं आणि जे घरमालक आहे त्यांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे, हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। तुर्तास हे काम आता थांबवलं पाहिजे। आज सुद्धा काम सुरू होतं या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत तिथे हे जे तिवरटीची झाडं आहेत, मँग्रोवची झाडं आहेत, हा जर झाड तोडलं गेलं तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। एवढं मोठं हे इथे चुकीचं काम इथले सीओ इथले सर्व अधिकारी यांनी हे सुरू केलेलं आहे। हे ह्याच्यावर आता आम्ही बोलवलं की ज्यांच्याकडून हे मँग्रोवची झाडं तोडली गेलेली आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे। त्याचप्रमाणे PWDचे अधिकारी सचिन पाटील यांनी हे जाणून बुजून PWDचं काम सुरू केलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि जोपर्यंत सीओ PWDचे अधिकारी महसूल अधिकारी एकत्र बैठक लावत नाही तोपर्यंत डहाणू नगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे काम मी होऊ देणार नाही असं या प्रकारची मागणी माझी या ठिकाणी आहे। ऐका हो, ऐका ना, कोणी आपल्या मल्हारी म्हणून खाली एक डाल केला जाते, तुम्ही 2 दिवस आतमध्ये टाकलेला घ्यायला पाहिजे तुम्ही इथे बाजूला